नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। गॅसचा तुटवडा होणार नाही, पंतप्रधान मोदी बारकाईने लक्ष ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्टीकरण। रोहित पवारांची राहुल गांधीशी दिल्लीत भेट, सीबीआय चौकशीवरून सरकारवर गंभीर आरोप, जय पवारांवर दबाव असल्याचा दावा। एसटी बसस्थानकांचा पीपीपी मॉडेलवर होणार कायापालट, प्रताप सरनाईकांची माहिती। माझ्यावर कुणाचाही दबाव नाही, जय पवार म्हणाले, पुढील आठवड्यात सर्व काही स्पष्ट करणार आणि देश सुरक्षित हातात, अफवांवर विश्वास ठेवू नका, धमकीचा ईमेल फेक असल्याचा प्राथमिक अंदाज, योगेश कदम। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा तसेच घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवली आहे। यासाठी तब्बल 19 पथकांची स्थापना करून जिल्हाभर तपासणी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत 203 आस्थापनांची तपासणीत 13 ठिकाणी घरगुती गॅसचा अवैध वापर आढळून आला, तर यावेळी 28 गॅस सिलेंडरही जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणी 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून 10 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। नागरिकांच्या तक्रारींसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून कोणतीही तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तसेच बीड जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अनावश्यक साठा देखील करू नये असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी केले आहे। विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार सुरेश धस यांनी अन्न भेसळ रोखण्यासाठी असलेल्या अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यामध्ये कठोर सुधारणा करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याची मागणी केली आहे। राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असून अनेक जिल्ह्यात फक्त 1-2च अधिकारी आहेत, त्यामुळे भेसळीच्या घटना घडल्यानंतर कारवाई उशिरा होते, तर प्रयोगशाळांतील तपासणी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी मांडला। विशेषतः दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत भेसळखोरांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली। यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली। अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय या ठिकाणी उत्तर देत आहे। अध्यक्ष महोदय, हा फूड अँड ड्रग्स ॲडल्ट्रेशन ॲक्ट 1954 ला झाला, 2005 मध्ये त्याच्यात सुधारणा झाली आणि अध्यक्ष महोदय लागू झाला 2011 पासून आणि तेव्हापासून 5 सालापासून 2011 पर्यंत एवढा वेळ हा कायदा त्या ठिकाणी राहिलेला आहे। त्याच्यामध्ये अमेंडमेंट म्हणजे त्यातल्या तरतुदी थोड्या लूज होत एवढ्या लूज झालेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, माझी विनंती, राज्याचे मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी बसलेले आहेत, की याच्यामध्ये काही अमेंडमेंटच्या बाबतीत म्हणजे यातल्या ज्या तरतुदी आहेत याच्यामध्ये काही कारवाई जे आहे त्या कडक स्वरूपाच्या करण्यासाठी या भेसळीच्या संदर्भात काही अमेंडमेंट माननीय केंद्र सरकारला सरकार या ठिकाणी पाठवणार आहे का, एक। आणि दुसरं, अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये नेमकं या डिपार्टमेंटकडे मनुष्यबळ किती? कारण एका जिल्ह्याला 1 नाही तर 2 अधिकारी, कुठंही भेसळ घडल्याच्या नंतर तुमचे अधिकारी दुसऱ्या दिवसापर्यंत त्या ठिकाणी पोहोचतात, FIR करायला 3रा दिवस लागतो। अध्यक्ष महोदय, मनुष्यबळ हे दुसऱ्या विभागाकडं काम न करणारं अनेक मनुष्यबळ आहे, ते या विभागाकडे वर्ग करणार। युवा दर्पण लाईव्ह साठी महेश बेदरे, पाटोदा। राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत आज दिनांक 12 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाच्या वतीने बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उल्हास गंडाळ व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर LR तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली। सदर कारवाई दरम्यान जिल्हा परिषद कार्यालय बीड, तहसील कार्यालय बीड व रायमोहा परिसरातील एकूण 12 ठिकाणी कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान नियमभंग करणाऱ्यांकडून एकूण 2890 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला। या मोहिमेत पोलीस विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल श्री पालेंदर चौधरी तसेच आरोग्य विभागाचे डॉक्टर अजय कुमार राख,
श्री नागनाथ भडकुंबे व श्री सुरेश दामोदर सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. तंबाखू सेवनामुळे कर्करोगांसह अनेक गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी तंबाखू मुक्त जीवनशैली स्वीकारावी व तंबाखू नियंत्रण कायद्याचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. बीड शहरातील तेलगाव नाका परिसरातील पापनेश्वर मंदिराजवळ आज गुरुवार दिनांक 12 मार्च 2026 रोजी एका 28 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. शेख आदम शेख महमूद वय 28 वर्ष राहणार मोहम्मदिया कॉलनी बीड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने आत्महत्या करण्यापूर्वी डायल 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलिसांना स्वतःच आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याने पापनेश्वर मंदिराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु तेव्हा शेख आदम यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर तरुणाच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. तसेच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट देखील आढळून आलेली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. तर या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वडवणी तालुक्यातील पुसरा येथील मेंढपाळांवर माजलगाव तालुक्यातील घाटवाडी येथे दिनांक 10 मार्च रोजी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने सदर आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना एक निवेदन देऊन सदर आरोपींना 4 दिवसात अटक करण्यात यावी अशा आशयाची मागणी केली. तर या प्रकरणी तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. त्यांना काही पैसे दिले वाटतं तुम्ही त्याची नुकसान पैसे दिले, नुकसान भरपाई दिली त्या म्हणजे दिली. तरी माझ्या लेकराला ताळून मारलं. मी जाऊस तर ते घाण घाण शिवे देऊ लागले. माझा मुलगा म्हणला की आई तू मुरी येऊ नको. आता कोणाला वाटतं नाही एवढं घाण बोलू लागले आपलं. माझ्या बहिणीवर शिवे देऊ लागले. आता काही काळजी करू नका, सगळे आलेत तुमच्या मुलासाठी. तर आम्ही पण आलो तर सगळे आलेत. सगळं समाज लेकराला जसं झालं ना तसं त्याला हो 100% होणार. आम्ही इथं नका ॲडिशनल SP साहेब आहेत त्यांच्याशी सुद्धा बोललो. तिथले सगळे PI वगैरे त्यांच्याशी पण बोललो. ते म्हणले लवकरात लवकर 2-3 दिवसात आम्ही त्यांना इथं हजर करू. काय आता हे तुमच्या मुलावर झालंय, उद्या कोणावर होऊ नये म्हणून आपण सगळे इथं आलो. मुलाला तर मारलं पण माझ्या मेंढ्याला पण हानमार केली. तर मुख्य जनावरांनी काय केलं म्हणजे आता काय एखादं काही म्हणजे असं आजारी म्हणजे मेंढ्याला मारले का? कशाला एकलर माणूस होते तरी आम्ही इकडंच आहे. त्याला काय ते मेंढ्याला इलाज पाणी काय झाला ते काय केलं कसं केलं काय काळजी करू नका, त्याचं व्यवस्थित करू. जरी काही नुकसान झालं असेल तर तुम्ही सुद्धा ऐकून घ्या. माणसाला ठीक आहे, पण विनाकारण मुक्या जनावरांना मारणं हे चुकीचं आहे. आमच्या मालकाला माहित नाही ना मेंढ्याचं. कुठे मालक आले मेंढ्या त्या शिवारात त्यानं दोन रोज मेंढ्या कोंडून. युवा दर्पण लाईव्ह साठी परमेश्वर चांदणे, माजलगाव. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.